तर ईव्हीएमच्या मुद्द्यावर ना राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष यांनी आक्षेप घेतलेला आहे। मी स्वतः इंजिनियर आहे आणि त्यामुळे ईव्हीएम हॅक करता येत असं जाणकार म्हणतात। ईव्हीएम बॅन करावा अशी थेट मागणी देखील त्यांनी केली आहे। तर ईव्हीएम हॅक करता येत असेल तर ते जाहीररित्या करून दाखवावं असं आव्हान भाजपचे नेते रावसाहेब दानवे यांनी दिलेलं आहे। ईव्हीएम हॅक करता येतं। आय एम ऑल्सो द इंजिनियर, आय नो दॅट। ईव्हीएम हॅक करता येतं, सर्व हॅक करता येतं। त्यामुळं आमचं म्हणणं आहे, जर लोकशाही जिवंत ठेवायची असेल तर ईव्हीएम बॅन करा। सुप्रीम कोर्ट त्यांचं आहे, इलेक्शन कमिशनर त्यांचं आहे, लोकशाहीच्या चारही स्तंभ, मीडियासुद्धा त्यांचा आहे, इंडस्ट्रियल फॅक्टरीसुद्धा त्यांच्या आहेत। त्यामुळे या चारही स्तंभावर जर त्यांचं अधिराज्य असेल तर ही लोकशाही नाही, इट इज नॉट डेमोक्रेसी। ईव्हीएमच्या संदर्भात सुप्रीम कोर्टाने सुद्धा स्पष्टपणानं सांगितलं की ज्याला कोणाला हा ईव्हीएम हॅक करता येत असेल त्यांनी ते करून दाखवा। पण याच्यापेक्षा जर ज्या मंडळीला किंवा ज्या आमदाराला किंवा ज्या नेतृत्वाला ईव्हीएमबद्दल आक्षेप आहे त्यांनी ईव्हीएमचं एक डेमॉन्स्ट्रेशन ठेवलं पाहिजे, एखाद्या हॉलमध्ये प्रदर्शन ठेवलं पाहिजे आणि ज्यांना कोणाला वाटतं की आम्ही हॅक करून दाखवतो हे त्या पब्लिकली त्यांनी हॅक करून दाखवलं पाहिजे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।